हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण SYBA SOC 222 ह्या बुक्समधून प्रश्नोत्तर बघणार आहोत. लेसन क्रमांक 3चे. अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने मला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. घटक क्रमांक 3 आधुनिकीकरण. पुस्तकामध्ये मोठ्या वाक्यरचनेत उत्तर आहे, त्यामुळे मी तुमचे शॉर्टकटमध्ये हे उत्तरं घेत आहे. तुम्ही सर्वांनी पेपर पूर्ण लिहायचं आहे. मनाच्या भाषेत आपल्याला पेपर लिहायचा आहे, कॉपी करायची नाही आहे. तर मुद्देसुद्धा आपल्याला मांडणी करून व्यवस्थित वाक्यरचना करून लिहायचं आहे. जर आपल्याला शब्दांचे अर्थ आपण जर लक्षात ठेवले तर त्यावर आपण आणखी मनाच्या भाषेत उत्तर लिहू शकतो. म्हणून पुस्तकामध्ये लेसन वाचल्यानंतर आपण शब्दार्थांवरती सुद्धा एक नजर लक्ष देऊन वाचायचे आहे आणि व्यवस्थित शब्दांचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे. तर चला आता आपण प्रश्न बघूया. आधुनिकीकरणाची व्याख्या द्या. उत्तर. व्याख्या. आधुनिकीकरण मॉडर्नायझेशन म्हणजे विशिष्ट सामाजिक परिवर्तन घडवून आणणारी गतिमान व सर्व स्पर्शी अशी सातत्याने चालू असलेली एक प्रक्रिया होय. आता याच्यात दिलेलं आहे की मराठी विश्वकोश 55 पानावरती असेल ते बुक्समध्ये, बाकीचं म्हणजे शॉर्टकटमध्ये दिलेलं आहे. तर दुसरं आहे त्यातलं कमी विकास झालेल्या समाजात अधिक विकास झालेल्या समाजाच्या गुणवैशिष्ट्याचा स्वीकार करताना सामाजिक बदल होतो. त्या प्रक्रियेला आधुनिकीकरणाची प्रक्रिया म्हटले जाते. त्याचंसुद्धा परत दिलेलं आहे पेज नंबर. आधुनिकीकरण ही एक सामाजिक बदलाची प्रक्रिया आहे. आधुनिकीकरण हे दोन प्रकारचे असते. स्वयंभू आणि संपर्कामुळे होणारे. ज्या देशात सर्वात आधी औद्योगिक क्रांती घडून आली त्या देशात क्रांतीचा परिणाम म्हणून स्वयंभू आधुनिकीकरण घडून येते. औद्योगिक क्रांतीमुळे समाज रचनेत व सामाजिक विचारात त्याला पूरक असे विशिष्ट बदल घडून येतात. औद्योगिक क्रांतीची लाट ओसरल्यानंतर इतर विकसनशील देशात आधुनिकीकरणाची प्रक्रिया घडून येते. डॉक्टर NN श्रीनिवासन यांची व्याख्या. पाश्चात्य देशाची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आलेल्या संपर्कामुळे बिगर पाश्चात्य देशात परिवर्तन घडून आले त्या परिवर्तनास आधुनिकीकरण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 2. आधुनिकीकरणाची संकल्पना स्पष्ट करा किंवा आधुनिकता म्हणजे काय? तर त्याचं उत्तर आहे आधुनिकता म्हणजे जुनी फॅशन जाऊन नवीन फॅशन येणे किंवा जुन्या गोष्टी टाकून नव्या योग्य गोष्टी, वस्तू, पद्धती स्वीकारणे. अद्ययावत तंत्रज्ञान, राहणीमान, सामाजिक संस्था, कला, उत्पादन पद्धती आणि फॅशन ही आधुनिकतेची वैशिष्ट्ये होय. मरिऑन लेवी यांच्या मते आधुनिकीकरण ही एक सतत घडणारी घटना आहे. एखादा समाज किती आधुनिक आहे हे त्यांनी वापरलेल्या साधनामुळे ठरत असते. त्यांनी वापरलेली हत्यारे किंवा साधने यांच्यामुळे त्यांना किती यश आले यावरून ही आधुनिकता समजली जाते. उदाहरणार्थ अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स तर काही राष्ट्रे काही आधुनिक समजली जातात. उदाहरणार्थ श्रीलंका, नेपाळ, भारत इत्यादी. रिनहार्ड बेंडिक्सने आधुनिकीकरणाचा अभ्यास करताना विकास प्रक्रियेचे परीक्षण करणे महत्त्वाचे असते असे म्हटले आहे. विकास, आधुनिकीकरण व औद्योगिकीकरण ह्या एकमेकाशी संबंधित प्रक्रिया आहेत, परंतु त्या उतरत्या क्रमाने लावता येऊ शकतात. विकास घडतो तो समाजातील भूमिकांमधून एकत्रितपणे कार्य केल्याने. आधुनिकीकरण ही त्या विकासाची एक विशेष घटना आहे. आधुनिकीकरण हे 3 बाबीवर अवलंबून असते. 1. सामाजिक संरचना न मोडता ज्यात बदल घडून येतो. 2. ज्याची सामाजिक रचना ही विभाजित आणि लवचिक आहे. आणि 3. जी समाज रचना तांत्रिकदृष्ट्या प्रगतशील राहण्यासाठीचे कौशल्य व माहिती पुरविते. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न 3 आहे आधुनिकीकरणाचे समाजशास्त्रीय सिद्धांत किती व कोणते? सर्जनावादी सिद्धांत स्पष्ट करा. तो उत्तर आहे आधुनिकीकरणाचे समाजशास्त्रीय सिद्धांत हे 2 विभागात आढळून येतात. एक सामाजिक, दुसरं तात्विक. या विचारातील बदलामुळे खालील बदल घडून येतात. 1. सामाजिक गतिशीलता, सोशल मोबिलिटी. कोणत्याही जाती किंवा धर्मात जन्मलेल्या व्यक्ती आपल्या स्वकर्तृत्वाने उच्चतम सामाजिक स्तरावर पोचतो. 2.
दळणवळणाची साधने, कम्युनिकेशन मीडिया, रेडिओ, टेलिव्हिजन, वर्तमानपत्रे वगैरे प्रसारमाध्यमात विपुल वाढ होते. त्यामुळे कुठे काय चालू आहे हे सर्व लोकांना लवकरात लवकर समजते. परिणामात लोकांना त्यांच्या हक्काची जाणीव होते. 3. लोकशाहीची मूल्ये, डेमोक्रेटिव्ह व्हॅल्यूज. लोकशाही मूल्याचा पाया हा मानवातील समानतेवर आधारित असतो. त्यामुळे सामाजिक विषमतेमुळे जर कोणावर अन्याय झाला तर लोक एकत्र येऊन लढा देतात. आणि 4. आधुनिक तंत्राला पूरक मूल्य, व्हॅल्यू इन लाईन विथ मॉडर्न टेक्नॉलॉजी. आधुनिक तंत्रज्ञानाला पूरक अशी मूल्य विज्ञान उद्योजकाच्या प्रगतीसाठी आवश्यक असतात. अशी मूल्ये वाढीस लागल्याने त्या समाजाची आर्थिक भरभराट होते. 2. उत्क्रांतवादी सिद्धांत, इव्होल्युशनरी पॅराडायगम. उत्क्रांतवादी सिद्धांत हा 2 दिशांमध्ये विकसित झाला आहे. पहिली पार्सनच्या संरचना व प्रकार्य सिद्धांतावर आधारित असून पार्सनच्या मते आधुनिकीकरण ही गतिशील मानवी समाजातील उन्नतीची एक पायरी आहे. तर दुसरी द्वंद्वात्मक दृष्टिकोन दर्शविते. या द्वंद्वात्मक सिद्धांतानुसार जुनी संरचना मोडकळीस येते. हे मोडकळीस येणे नैसर्गिक व अनिवार्य समजले जाते. सामाजिक विकासासाठी जुनी व्यवस्था नष्ट होणे आवश्यक असते. तसे झाल्याशिवाय नवीन संरचना निर्माण होऊ शकत नाही. ह्या उलट पार्सनच्या मते जुनी संरचना पूर्णपणे नष्ट होत नाही, तर ती नवीन रूप, नवीन प्रकार्य धारण करते. प्रश्न क्रमांक 4. परंपरा आणि आधुनिकता यातील संबंध फरक सांगा. उत्तर आहे, परंपरेतून आधुनिकतेकडे माणसाची वाटचाल होत असते. आधुनिक व पारंपरिक समाजाची तुलनात्मक स्पष्टीकरण करता येते. यासाठी प्रथम होजेलिड्स ह्या तज्ज्ञांनी अभ्यास करून 3 मूल्ये मांडली. ती मूल्ये पारंपरिक विरुद्ध आधुनिक ह्या प्रमाणे विशिष्टता विरुद्ध व्यापकता, विस्तृतता विरुद्ध निश्चितता आणि अर्पित किंवा अर्जित दर्जा अशी आहेत. स्टॉम्कर या समाजशास्त्रज्ञांनी आणखी 2 मूल्यांची भर घातली. ती म्हणजे सामुदायिकता विरुद्ध व्यक्तिवाद, भावनात्मकता विरुद्ध तटस्थता इत्यादी होय. पारंपरिक समाज, विस्तृतता, भूमिका व संबंध हे समजण्याजोगे मोकळे व गुंतागुंतीचे नसतात. तर आधुनिक समाजामध्ये निश्चितता म्हणजे भूमिका व संबंध हे सुधारलेले व निश्चित असतात. त्यात श्रम विभागणी स्पष्ट असते. सांघिक जीवनाकडे जाण्यास वाव असतो. तर आपण ह्या दोघांमध्ये तुलना करून बोलत आहोत, पारंपरिक समाज आणि आधुनिक समाज. तर पारंपरिक समाज म्हणजे दुसरं उत्तर आहे अर्पित दर्जा, मिळालेल्या भूमिका व दर्जा तसेच गट संबंध जन्मानुरूप व पिढी जात प्रमाणे ठरतात. तर आधुनिक समाजमध्ये अर्जित दर्जा, भूमिका व दर्जा तसेच गट संबंध हे व्यक्तिगत प्रयत्न व लायकीप्रमाणे ठरतात. इकडं आहे 3. विशिष्ट एखाद्या भागीदाराची निवड किंवा त्याचे सामाजिक संबंध हे त्याच्या गटानुरूप संबंधाशी किंवा भूमिकाशी निगडीत असतात, त्याच्या कामाशी नव्हे. तर इथं आहे आधुनिक समाजमध्ये विश्वव्यापकता. एखाद्या भागीदाराची निवड ही गटानुसार नसून कामाशी निगडीत असते, त्याच्या कामाशी नव्हे. 4 आहे सामुदायिकता. लोकांची मूल्ये व सुज्ञपणा हे त्यांच्या गटावरून व सामाजिक सभासद तत्वावरून ठरते. कोणत्या गटाचे कोणत्या समाजाचे आहेत यास महत्त्व असते. तर इकडच्या ह्याच्यात आहे आधुनिक समाजामध्ये व्यक्तिवाद. लोकांची मूल्ये व सुज्ञपणा हे त्यांच्या कृतीवरून ठरविले जाते. ते कोण आहेत ह्यापेक्षा ते काय करू शकतात यास महत्त्व असते. 5 आहे भावनात्मकता. सामाजिक जीवन हे भावनांनी भरलेले असते. तर इकडे आहे तटस्थता. सामाजिक जीवन हे समंजसपणाचे, सुज्ञपणाचे असते. भावनात्मकतेपेक्षा तटस्थतेला महत्त्व असते. प्रश्न क्रमांक 5. पाश्चात्य देशात आधुनिकीकरण कशा प्रकारे होत गेले. तर त्याचं उत्तर आहे पाश्चात्य देशात आधुनिकीकरण हे उत्स्फूर्त व स्वयंभू होते. तसेच समाज परिवर्तनाला पाश्चात्य देशांमधील अंतर्गत विज्ञानातील प्रगती कारणीभूत ठरली. औद्योगिकरणामुळे सामाजिक विषमता कशी झाली, तर कामगार व कारखानदार हे 2च वर्ग प्रभावी ठरले. कामाचे स्वरूप वेगळे असले तरी या विविधतेत कामगार स्वतःला समान समजू लागले. याचा परिणाम म्हणून व्यक्तिवादाला प्राधान्य मिळाले. त्यामुळे धार्मिक समजुतीचा पगडा कमी झाला. या सामाजिक विचाराच्या बदलांना प्राद्योगिक अनुसंधानामुळे चालना मिळाली. या बदलामुळे सामाजिक परिवर्तन वेगाने घडून आले. दळणवळण व आधुनिक तंत्रज्ञान सामान्य माणसापर्यंत
पोचले. पुढचा प्रश्न आहे, भारतातील आधुनिकरण कसे झाले? तर त्याचं उत्तर आहे की प्रामुख्याने भारतात आधुनिकरण पाश्चात्य देशाच्या संपर्कामुळे झाले. ब्रिटिशांनी आपल्या देशावर 150 वर्ष राज्य केले. त्यांच्या संस्कृतीचा व समाजरचनेचा भारतीयावर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला दिसतो. ब्रिटिशांनी सर्वप्रथम आधुनिकरण हे समाजातल्या वरच्या स्तरातील लोकांच्या पाश्चात्तीकरणापासून सुरू केले. हे लोक परदेशातून शिक्षण घेऊन आले. त्यांना आधुनिकरणाचे व शहरीकरणाचे महत्त्व पटले होते. आधुनिकरणाचा पाया हा मूलत समान न्याय, समान शिक्षण, समान राजकीय हक्क ह्या मूलतत्वावर आधारित झाले. समान न्याय, समान शिक्षण, समान राजकीय हक्क ह्या मूलतत्वावर आधारित न्याय व शिक्षण संस्थाची स्थापना झाली. याला जोडून औद्योगिकरण व शहरीकरण झाले व आधुनिक दळणवळणाची साधने उपलब्ध झाली. यातूनच समाजाला आधुनिकतेचे परिणाम प्राप्त झाले. याचबरोबर सामाजिक व्यवस्थेचे आधुनिकरण झाले. नोकरशाही, न्याय व्यवस्था, सैन्य व्यवस्था व औद्योगिक नोकरशाही निर्माण झाली. त्याचप्रमाणे नवीन कारखानदार वर्ग निर्माण झाला. त्यातूनच पुढे पाश्चात्य देशाप्रमाणे औद्योगिक कामगार चळवळी उदयाला आल्या. पुढचा प्रश्न आहे 7वा. आधुनिकरणाचे कोणते सामाजिक परिणाम होतात? स्पष्ट करा. त्याचं उत्तर आहे की आधुनिकरणाचा परिणाम सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, वैचारिक इत्यादी क्षेत्रावर झाला की ही प्रक्रिया संस्कृती, समाजव्यवस्था व व्यक्ती यांच्यात परिवर्तन घडवून आणत असते आणि समाजातील सर्व घटकावर प्रभाव टाकत असते. आधुनिकरणाचा सामाजिक परिणाम हा विविध जीवनशैलीत तसेच विविध सामाजिक संस्थांमध्ये आढळून येऊ शकतो. ते म्हणजे शहरीकरण, कुटुंब, विज्ञान, शिक्षण, राजकारण, लोकसंख्या, धर्म, सामाजिक स्तरीकरण, सामाजिक संघटन, मूल्ये, आधुनिक माणूस. महत्त्वाचे सामाजिक परिणाम: शहरातील लोकांमध्ये असणारे संबंध गरजेपुरती औपचारिक असते. 2. कुटुंबाचे विघटन होऊन विभक्त कुटुंब पद्धती निर्माण होते. 3. व्यापक प्रमाणात ज्ञानाची क्षेत्रे उपलब्ध होतात. मोठ्या प्रमाणात महाविद्यालय व विद्यापीठे स्थापन होतात. 4. विज्ञान व तंत्रज्ञान वाढीसाठी संशोधन केंद्रे स्थापन होतात. 5. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत लोकांचा सहभाग वाढून राजकीय संस्था निर्माण होतात. 6. आयुमानात वाढ व जन्म मृत्यूदरात घट झालेली दिसते. 7. समाजात खुली वर्गव्यवस्था निर्माण होण्यास मदत. वैज्ञानिक दृष्टिकोनात वाढ होऊन समाज धर्मनिरपेक्षतेच्या तत्वावर स्वीकार करू लागतो. 9. सामाजिक संघटनामध्ये वाढ होऊन नोकरशाहीकरण व व्यावसायीकरण यात वाढ होते. 10. वस्तुनिष्ठ दृष्टिकोन, विज्ञाननिष्ठा, व्यक्तिविषयी आदर व धर्मनिरपेक्षता या मूल्यांची वाढ होते. 11. व्यक्ती स्वतःच्या कुवतीवर विश्वास ठेवून अशक्य गोष्टी शक्य करण्याचा प्रयत्न कराव्यास लागते. इथं आपलं लेसन संपत आहे. आता भाग दुसरा चालू होईल पुढच्या व्हिडिओमध्ये. इथं आपण थांबूया. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, मी जो लेसन तुम्हाला त्याचे प्रश्नोत्तर वाचून दाखवले 3 नंबरचा घटक क्रमांक, तर तुम्ही आधुनिकरणाचा हा जो लेसन आहे ते हे ऐकून मनाच्या भाषेत उत्तरं लिहायचे आहे. जरी तुम्ही जॉब करत असला किंवा तुम्हाला वेळ नसला मिळत तर तुम्ही ऐकून मनाच्या भाषेत उत्तरं सहजरित्या लिहू शकतात. तर सर्वांनी अभ्यास नीट करून पेपर नीट लिहायचा आहे आणि मनाच्या भाषेत पूर्ण पेपर लिहायचा आहे. पेपर कोरा सोडायचा नाही. मनाच्या भाषेत जरी लिहिलं तरी आपल्याला भरपूर मार्क्स मिळतात. त्यामुळे अभ्यास चांगला करायचा आहे सर्वांनी व्हिडिओमधून. तर चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या एका नवीन लेसनसोबत. तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित अभ्यास करीत राहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा.